बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत आजच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्हमधून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली। जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवर होते आणि भेटीदरम्यान फक्त जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली। शरद पवारांचा राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार अशा चर्चा सुरू असताना या भेटीला विशेष महत्त्व आहे। तर शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील झाल्यास जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू असल्यानं त्याच संदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मात्र या भेटीची माहिती खुद्द पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनाच नव्हती। या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत असमन्वय आणि कलह देखील समोर आलाय। दरम्यान हादरा बसल्यानंतर आता खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। या भेटीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं पार्थ पवार यांना निश्चिंत राहण्याचं आश्वासन देण्यात आलंय। तर यापुढे मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही बैठक असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना कळवलं जाईल आणि त्यांना प्रत्येक बाबतीत लूपमध्ये ठेवलं जाईल असं आश्वासनही देण्यात आल्याचं समजतं आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलंय। आम्हाला एनडीएनं कोणताही प्रस्ताव दिला नाही किंवा त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचं त्यांनी सांगितलंय। जर संसदेत एखाद्या विधेयकाला समर्थन दिलं याचा अर्थ एनडीएत आले असं होत नाही असंही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। बरीपैकी बिलं ही एकमताने पास झाले। काही बिलांच्या बाबतीमध्ये संयुक्त चिकित्सा समितीकडे जात असतं, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जात असतं, त्याच्यातही सर्व पक्ष असतात आणि जॉईंट सिलेक्ट कमिटीकडून एकमताने आलेली बिलंसुद्धा एकमताने पास होतात। त्याच्यामुळे बिलाला समर्थन आणि मग एनडीएमध्ये सहभाग या दोन बाबी भिन्न आहेत। मला वाटतं की त्यामध्ये त्यांच्या पक्षाचा काय निर्णय होईल, त्याच्यानंतरच्या काय भूमिका असतील यावर कुठलीही चर्चा झालेली नाही। त्यामुळे आता विलिनीकरण एनडीएबरोबर जाणं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नसल्यामुळे आता मला वाटतं की हा विषयावर परत चर्चा करणं गरजेचं नाही। दरम्यान प्रत्येक भेटीची सुनेत्रा पवार यांना माहिती असेलच असं नाही। पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे असं वक्तव्य कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मी राज्याचा कृषी मंत्री म्हणून कृषी विभागाचं काम असलं तर मी थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो। त्यावेळेस कदाचित सुनेत्रा वहिनींच्या आम्ही काय सुनेत्रा वहिनींची त्याची कल्पना पण नसते। पण याचा अर्थ एखाद्या मुख्यमंत्र्यांना भेटणं किंवा इतर पक्षातल्या दुसऱ्या व्यक्तींना भेटणं ह्यात मला काही चूक वाटत नाही आहे। खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून नागपूरच्या रामरक्षा आंदोलनाला येण्याचं आमंत्रण दिलंय। 18 जुलैला नागपुरात रामरक्षा आंदोलनामध्ये फडणवीसांनी सहभागी व्हावं असं त्यांनी म्हटलंय। आंदोलनात स्वतः सहभागी होऊन रामभक्तांना शुभेच्छा द्या असं राऊतांनी म्हटलंय। शनिवारी 18 जुलै रोजी 4:30 वाजता नागपुरात रामनगर येथील राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम रक्षा हा एक उपक्रम, त्याचा दुसरा टप्पा आम्ही तिथे राबवतो। मुंबईत झालेला आहे, तयारी सुरू आहे। जर राम मंदिराचा कारभार तुम्हाला पेलत नसेल तर आमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांच्या हाती त्यांनी राम मंदिराच्या चाव्या द्याव्यात असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। आज राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। तर राऊतांच्या या टीकेला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले। संजय राऊत, तुमच्या हातात चावी दिल्यावर काय झालंय सर्वांना माहिती आहे। पत्राचा राज्याच्या चाव्या, खिडचडी घोटाळा, 100 कोटींचं टार्गेट तुम्ही दिलं, त्यामुळे मुंबई कशी लुटली आहे यातून दिसून येतं असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली राम मंदिराचं संपूर्ण कारभार चालतो। जर त्यांना असं वाटत असेल की ज्यांची श्रद्धा खोटी आहे, याचा अर्थ जे शेकडो करसेवकांनी तिथे बलिदान दिलं त्या बलिदानाचा ते अपमान करतायत। जर तुम्हाला राम मंदिरचा कारभार करणं जमत नसेल तर त्याच्या चाव्या
आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनेकडे आणि संस्थेकडे द्याव्यात आहे. आम्ही तुम्हाला राम मंदिराचा कारभार उत्तम प्रकारे करून दाखवतो. आज राम मंदिराचा ताब्या चोरांच्या हाती आहे आणि ही चोरांची भाषा आहे. जे महाशय बोलतात ही चोराची भाषा आहे आणि चोराच्या मनात चांदणं असतं त्या पद्धतीने ते बोलत आहेत. तुमच्या हातात चाव्या दिल्यानंतर त्याचं काय झालं होतं हे महाराष्ट्रानं बघितलंय. पत्राचाळीच्या चाव्या संजय राऊतांच्या हातामध्ये दिल्या. करोडो रुपयाचा घोटाळा संजय राऊतांनी केला. कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र चालवण्याच्या चाव्या संजय राऊत तुमच्या हातामध्ये दिल्या होत्या. खिचडीमध्ये देखील तुम्ही घोटाळा केला. कफन चोरीमध्ये देखील घोटाळा केला. राम मंदिराच्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे, अटक केली गेलेली आहे. ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्याकडं पैनापै वसूल केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. आता आपला पक्ष संपत आला आहे, पक्षाचं अस्तित्व संपत आलं आहे. उभाटा गटाची शिल्लक सेना आणि वंचित किंचित आघाडी होत चालली आहे. त्याच्यामुळं उभाटाला प्रभू रामचंद्र आठवले. देशात राम सुरक्षित राहिला नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. मुंबईनंतर आता नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान भविष्यात हे आंदोलन दिल्ली, काशी, मथुरा असं देशभर करणार असल्याची माहिती अंबादास दानवेंनी दिली आहे. आज या देशामध्ये रामाच्या देशामध्ये रामच सुरक्षित राहिलेलं नाही. रामाची दानपेटी सुरक्षित राहिलेली आहे आणि त्या हेतूनं रामरक्षा आहे. रामरक्षा म्हणजे काय, रामरक्षेचं मंत्र म्हणणं नाही. त्या हेतूनं रामरक्षा आंदोलन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी देशभरात फुंकलेलं आहे. कारण सगळीकडे सुरू झालेलं आहे. दिल्लीला तर पोहोचणार आहे आम्ही. दिल्लीला पोहोचू, अयोध्येला पोहोचू, काशीला पोहोचू, मथुरेला पोहोचू, काय प्रॉब्लेम. दरम्यान नवनीत राणांनी ठाकरेंच्या नागपुरातल्या रामरक्षा आंदोलनाला आव्हान दिलंय. नागपुरातल्या अमरावतीमध्ये प्रसिद्ध हनुमान गढीवर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा नवनीत राणांनी केली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा पठण आंदोलन केलं होतं. तेव्हा राणा दाम्पत्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या नागपूरमधील आंदोलनामुळे त्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. 18 तारखेला जिकडे उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचतील आणि त्या ठिकाणी नवनीत राणा हनुमान चालीसा वाचेल आणि त्या हनुमान चालीसाच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे आणि सद्बुद्धी बजरंगबलीनं त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीसा वाचन नवनीत राणा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगडीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण सुद्धा देणार आहे की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. विनायक राऊतांना अंतरिम संरक्षण देण्यास न्यायालयानं नकार दिलाय. विनायक राऊतांच्या अटकपूर्व जामिनावर 23 जुलैला सुनावणी पार पडेल. तोपर्यंत त्यांना कधीही अटक होऊ शकते. विनायक राऊतांसह मुलगा गितेश आणि पत्नी श्यामल यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्या विरोधात कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी राऊत कुटुंबाच्या अडचणी आता वाढल्या आहेत. जे होईल ते न्यायदेवता आहे, कोर्ट आहे, त्यामुळे फार काय बोलण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये. अँटिसिपेटरी बेल अद्यापही कोर्टामध्ये आहे आणि त्याची सुनावणी 23 तारखेला आहे आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते ठीक आहे, काय असेल ते बघू, पण आमचा विश्वास आहे पोलीस यंत्रणेवर, आमचा विश्वास आहे न्यायालयावर. मंत्री पंकजा मुंडेंनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगते. सुनेत्रा पवार या बीडच्या पालकमंत्री आहेत, पण आपण जिल्ह्याच्या पालक आहोत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. गेवराई नगर परिषदेच्या माध्यमातून काल विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. बीडमधील विकास कामांबाबत सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. तर आपण गेवराईचं पालकत्व स्वीकारलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान परळीमध्ये पंकजा मुंडेंचा काल जनता दरबारही पार पडलाय. त्यावेळी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत. पालकमंत्री नाही, आमच्या सुनेत्रा वहिनी आहेत, पण एक जिल्ह्याची पालकमंत्री आहे. त्या निमित्ताने जिल्ह्याची सहपालकमंत्री म्हणून, संपर्क मंत्री म्हणून मी या गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घालीन. आपल्या पालकमंत्री पण महिला आहेत, त्यांना पण सवय नाही. जेव्हा जेव्हा या जिल्ह्यामध्ये महिला पालकमंत्री म्हणून मी काम केलं तेव्हा या जिल्ह्याच्या विकासाला वेगळी दिशा दिली आहे. सुनेत्रा वहिनींची पण माझी चांगली 25 मिनिटं बैठक झाली.
त्यांना मी सांगितलं की सामाजिक उपयोगाची कामं पक्ष आणि ते सगळे विषय बाजूला ठेवून आपण करूया आणि चांगला प्रस्तावित करूया तर त्यांनी पण खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार यांनी काल राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी या भेटीचे राज ठाकरे यांच्या मातोश्री तसेच पत्नी शर्मिला ठाकरेंच्या सोबतचे फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले. माजी खासदार प्रीतम मुंडे यांचा फोटो वापरून बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले. त्यामुळे बनावट फेसबुक अकाउंटला प्रतिसाद न देण्याचं आवाहन प्रीतम मुंडे यांनी केलं आहे. काल कर बनावट खाते तयार करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. नाशिक महानगरपालिकेची आज महासभा होणार आहे. मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानं शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, झाडंही पडली आणि यामुळे रस्ते, पाणी या विषयावरून महासभा वादळी होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक आक्रमक भूमिकेत आहेत. महासभेत देखील रस्ते, पाणी या विषयांसह इतर चर्चेला जाणाऱ्या विषयावर महासभा वादळी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पालिकेतील अधिनियमाची प्रत इंग्रजीत प्रकाशित केल्यानं ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक झालेत. मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याचं पुस्तक केवळ इंग्रजीमध्ये छापून वाटप केलं गेलं, पण मराठीत त्याची आवृत्ती छापण्यातही आली नाही. आधीच मुंबईमध्ये मराठीची गळचेपी होत असताना मुंबई महानगरपालिकेच्या या कृतीमुळे राग व्यक्त होतोय. मुंबई महापालिकेच्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की संपूर्ण कामकाज हे मराठीमध्ये झालं पाहिजे आणि ज्या वेळेला हे संपूर्ण कामकाज मराठीमध्ये होत नव्हतं म्हणून मी स्वतः या ठिकाणी महापौरांना त्यावेळेला पत्र दिलं होतं की काही ठिकाणी कामकाज हे मराठीमध्ये होत नाहीये, तर आपण कृपया हे मराठीमध्ये होण्यासाठी आदेश द्यावे. तेव्हा महापौरांनी देखील सांगितलं होतं की नक्कीच हे मराठीमध्ये कामकाज होण्यासाठी आदेश दिले जाईल. परंतु आज जेव्हा नगरसेवकांना ही पुस्तिका वाटली गेली तेव्हा आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालो आहे की इंग्रजीमध्ये ही पुस्तिका संपूर्ण बनवलेली आहे. खरं म्हणजे हा ऍक्ट मराठीमध्ये असणं गरजेचं आहे. रामाच्या वादानंतर आता श्रीकृष्णावरून वाद पेटलाय. वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील इटावामधील मौलाना जर्जिश अन्सारीनं अकलेचे तारे तोडले आणि पुन्हा नवा वाद ओढून घेतलाय. भगवान श्रीकृष्ण धर्मानं मुस्लिम होता आणि दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे असं वादग्रस्त आणि निराधार वक्तव्य अन्सारीनं केलंय. 23 जूनच्या भाषणातला हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून मौलानाला तातडीनं अटक करण्याची मागणी होते. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद सुरू असतानाच मौलानाच्या या अजब दाव्यामुळे नवी तेढ निर्माण झाली आहे. तर मौलाना जर्जिशाच्या या वक्तव्यावर महंतांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.